आपण करणार आहोत कॉर्न मशरूम चिकन रोल. कॉर्न मशरूम चिकन रोल. ओके. साहित्य सांगतो मला काय काय आहे? साहित्य आहे 1 वाटी मैदा घेतलाय, 1 वाटी चिकन, अर्धा वाटी मशरूम्स, बरं, अर्धा वाटी पातीचा कांदा फक्त घेतलाय, अर्धा वाटी कॉर्न्स, स्वीट कॉर्न्स आहेत हे, आणि 1 वाटी हा कोबी आहे लांबा चिरलेला, हा सोया सॉस, शेजवान सॉस, हा व्हिनेगर, आले लसूण मिरचीची पेस्ट, जरा एकदम बारीक नाही करायची, जरा भरभरीत ठेवायची, आणि मीठ, गाजरचा किस, काळी मिरी पावडर, आणि ही पात. कांदा घेतलाय तर ही पात. साधारण साहित्य म्हणजे लक्षात आलेलं. फक्त एक डिटेल मध्ये मला सांगा हे काय आहे, एक्झॅक्ट काय काय केलं याच्यात? हे चिकनला अर्धा तास वाटण लावून मॅरिनेशन केलेलं आहे आणि ते कुकरला शिट्टी लावून घेतली. बरं, वाटणात काय काय घातलं तुम्ही? आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, बस, बाकी काही नाही ना? हो हो. मीठ वगैरे काही लावलं? नाही नाही, काहीच नाही, आपण नंतर घालणार आहोत ना त्याच्यात. अच्छा. ते कुकरला आपण किती वेळ लावून घेतलंय? 1 शिट्टी? नाही, 2 शिट्ट्या घेतल्या. 2 शिट्ट्या घेतल्या. ओके. बाकी आपलं सगळं ओरिजिनलच माल आहे. साहित्य बघितलेलं. आता आपण जाऊया कृतीकडे. काय करायचं आधी मला सांगा. आता तेल तापलेलं आहे आपलं, आपल्याला फोडणी करायची आहे. बरं, काय करायचं? आपल्याला आलं लसूणचं वाटण घ्या पहिले. ओके. घालू याच्यात? हो. किती घालू बघा? हे सर्वच लागणार आहे. अच्छा, कारण ह्याच्यात दुसरे आपण मसाले काहीच नाही ना. बस. हा जरा वाटण ना थोडंसं छान फ्राय करायचं. एकदम कच्चं वाटण मध्ये सगळ्या भाज्या नाही घालायच्या. अच्छा, बरं. आपण बाकी काहीच घालत नाही. आता याच्यात कांदा घाला तुम्ही. हा कांदा. ओके. पातीचा कांदा सगळा? हो, सगळा घाला. हा शिजून जातो, मऊ होऊन जातो लगेच. थोडासा हलका ब्राऊन करायचा. चिकन आहे म्हणजे कांदा हा पाहिजे. बरं, टेस्ट येणार नाही त्याला. ही रेसिपी काय नवीन कुठे शिकलात तुम्ही? मिस्टरांना आवडते म्हणून वगैरे का कसं? नाही, चायनीज खायची आवड आहे ना त्यांना, ते आपण स्प्रिंग रोल्स वगैरे भाज्या टाकून नेहमी करतो. लहान मुलांनी जसं बाहेर खाऊ नये म्हणून आया जसं वेगवेगळं करत असतात, त्यांनी बाहेर चायनीज खाऊ नये म्हणून तुम्ही घरात करायला असं म्हणायला हरकत नाही आपल्याला, नाही का? आता त्यात काय ह्याच्यामध्ये आपण हे कॉर्न घाला. ओके. पण तरी ते बाहेर जाऊन खात असतीलच ना? ऑकेशनली खातात म्हणजे. बस बस बस. ओके. कॉर्न घाला, मशरूम्स घाला. बस. बरं, तुमचं असं जर गेट टुगेदर असतं त्यावेळेस सगळे जावई वगैरे एकत्र येतात का? हो, येतात ना. काही जोर नाही आहे? हो, येतात ना. काही जोर नाही आहे त्यात. हो, येतात नाही मध्ये काही जोर नाही. असो. आता आपण ह्याच्यात चिकन घालणार आहोत. आणि सगळे सॉसेस लागतील आपल्याला. तर ओके. पहिले शेजवान सॉस 3 चमचे घाला. तुमची माहेरची फॅमिली जशी मोठी आहे तशीच तुमची सासरची फॅमिली सुद्धा मोठी आहे? हो हो, सासरची फॅमिली खूप मोठी आहे आमची, माहेरपेक्षा खूप मोठी आहे. आमच्याकडे तुमच्याकडे अशी चर्चा चालते की नाही? चालतंय ना. ते असायलाच पाहिजे, त्याच्या मजाच नाही आहे. आमच्याकडे असं आहे बघा, तुमच्याकडे बघा कसं आहे. आमच्याकडे सतत चालू असतं. आता काय बोला? आता ह्याच्यात व्हिनेगर घाला, 1 चमचे घाला. बस. आणि आता ह्याच्यात शेजवान सॉस येईल आपला. किती घालू? अजून 1 चमचे घाला. बस. ऍक्च्युली ते चायनीज करतात, ते असे टॉसिंग करतात असं वरती, पण ते आपल्या घरचं गॅस आपण ते तेवढी डेअरिंग करत नाही घरात. हा, ते उडून कुठेतरी भलतीकडे पडलं तर वांदे हो. त्यांचं ठीक आहे, त्यांचं पडलं तर दुसरं नवीन माल घेऊ शकतात. हे जमिनीने उडवलं पडलं खाली. हे जी अग्नी असते ती ते ज्वाळ म्हणून ते ह्याच्यामध्ये करतात. आपण घरी असले काही प्रयोग करत नाही. आणि त्यांचा तो बिझनेस आहे ना. आपण बिझनेस म्हणून नाही करत, आपण प्रेमाने खायला घालायचं म्हणून करतो. ते भापवतात असं करून. आता ह्याच्यात मीठ घाला. काळी मिरीची पावडर. बस. आणि आता ह्याच्यात तो पाती कापले आहेत ना कांद्याच्या, त्या
पूर्ण घालायचं. हे ह्याच स्टेपनेच जायला पाहिजे का? हो हो, हे आधी घातलं हे तर काय होतं, आधी घातलं ना की खूप नरम होऊन जाते. अच्छा अच्छा. मग ती पाहिजे तशी हिरवेगार दिसत नाही. भाज्या अशा थोड्या अर्ध्या कच्च्या राहिल्या पाहिजे. ओके. थोडंसं गाजर घाला बस, आणि कोबी घाला. हे म्हणजे भरभक्कमच झालंय. हे एवढं खाल्लं की संपलाच विषय. थोडासा बस. ही भाजी तयार आहे आता. तर आपल्याला ही भाजी थंड करायची थोडा वेळ, जेणेकरून आपल्याला पोळीमध्ये ही भरायची आहे ना व्यवस्थित, आणि ती तळायची आहे. थोडीशी थंड झाली पाहिजे. ओके ओके. नाही तर तेलात हे सुटून जाईल. आता पुढे काय करायचं सांगा, कारण हे आपण भाजी आता ह्याच्यात काढून घेतलेली आहे, ती जवळजवळ थंड झालेली आहे. आता ह्याचं काय करायचंय? ते तसंच ठेवा. असं हाताने जरा फिरवायचं, सॉफ्ट करायचं. जरासं याला पीठ लावून घ्यायचं. ही अशी लांबी लाटायची आपल्याला. पूर्ण गोल अशी करायची नाहीये. ओके. हे गार झालेलं आहे. हे असं काही भरायचं वगैरे आलं ना की मला लहानपणची आठवण होते. आई मला गुंडाळी करून द्यायची. गुंडाळीमध्ये काय काय असायचं? कधी अशी फोल्ड करायची, अशी प्रेस करायची, तर सगळं बाहेर येईल ना तेलामध्ये. जरासं मला पाणी लागेल वाटतं. बस. फक्त चिटकण्यासाठी. ही अशी घेऊन अशी उभी धरायची, आणि ही अशी इकडे तिथे परत चिटकवायची, अशी प्रेस करायची. सुटू नये म्हणून मी हे पाणी असं कढईला असं लावायचं, ते पूर्ण चिटकून जाईल. उद्या टाइमपास म्हणून तुम्ही एखादा गोंद बिन लावाला, तसं करू नका. चिटकवायचं म्हटलं गोंद लावाल, तसं नाही करायचंय. आता हे थोडंसं असं पीठ असं भरभरवायचं, आणि हे असं प्रेस करायचं. हलक्या हाताने करायचं. फार त्याच्यावरती प्रेशर द्यायचं, दातोट न करा. असं केलं की सगळं बाहेर येईल ते. आता हे आपल्याला तळायचं. ओके, शुरू करते हैं. झारा लागेल आपल्याला. हा, काय दिसतंय ना, छान दिसतंय ना. खायला काय लागेल? हे किती वेळ लागतं? आणि हे कशाबरोबर आपल्याला खायचंय? हे सॉस बरोबर. कशाबरोबर खायचं? टोमॅटो सॉस बरोबर. अगदीच काय नाही तर लोणचं सॉस चालतं. काय भूक किती लागली त्याच्यावर आहे. झटपट झालं. क्या बात आहे. तुम्ही झटपट लिहून घ्या साहित्य आणि कृती. कॉर्न मशरूम चिकन रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, शिजवून घेतलेले चिकनचे तुकडे, मशरूम्स, पातीचा कांदा, मक्याचे दाणे, कोबी, सोया सॉस, शेजवान सॉस, विनेगर, आलं लसूण मिरची पेस्ट, हिरव्या कांद्याची पात, मीठ, काळी मिरी पूड आणि गाजर. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये पातीचा कांदा, मक्याचे दाणे, मशरूम्स, उकडलेले चिकनचे तुकडे, विनेगर, शेजवान सॉस, मीठ, काळी मिरी पूड, कांद्याची पात, गाजर आणि कोबी घालून सारण वाफवून घ्यावं. भिजवलेल्या मैद्याच्या कणकेची पोळी लाटून त्यामध्ये हे सारण भरावं आणि पोळी फोल्ड करून हे रोल्स डीप फ्राय करून घ्यावेत.